आपले भाऊ संदीप राऊत देखील इथून इच्छुक मला आहेत माहिती असं नाही. म्हणतात. मला वाटत एकीकडे मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गट तुमच्याशी चर्चा करतो, पुण्यामध्ये मात्र काही वेगळं घडताना पाहायला मिळतंय. इथे चर्चा होते अजित पवारांची, शरद पवारांची, परत ती विस्कटते, परत महाविकास आघाडी सोबत बैठक होते, परत अजित पवार शरद आणि दुसऱ्यांबरोबर चर्चा. काय चाललंय? मला माहित नाही काय चाललंय. तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारू शकता. त्यांच्या पक्षात काय चाललंय हे मी कसं काय बोलू. जेव्हा त्याचा निर्णय बाहेर येईल तेव्हा मी बोलू शकेल की बाबा हे असं असं घडलेलं आहे. अजून तिथे जसं काहीच घडताना दिसत नाहीये आमच्यासाठी. शिवसेना आणि मनसे या दोन पक्षात चर्चा झालेली आहे आणि आता आज उद्याकडे आम्ही त्या संदर्भात निर्णय जाहीर करू. काँग्रेस सोबत येते तुमच्या पुण्यात काँग्रेस सोबत येते असं दिसतं तुमच्या. हो, आमचा तसा प्रयत्न सुरू आहे आणि त्यांचाही प्रयत्न सुरू आहे. परंतु काँग्रेसला मनसे तिथं पुण्यात चालते परंतु मुंबईत चालत नाही अशा प्रकारचा एक प्रश्न उपस्थित होतो. नाही, मुंबई ही वेगळी संस्थान आहे प्रत्येकाची. मुंबई हे एक वेगळं संस्थान आहे प्रत्येकासाठी. त्याच्यामुळे ते आपापल्या पद्धतीने निर्णय घेत असतात. पण आमच्यासाठी मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि त्याच्यावर मराठी माणसाचा अधिकार राहिला पाहिजे ही आमची भूमिका आहे. रावसाहेब, अलीकडे महापालिका निवडणुकांमध्ये एक नवी पद्धत अलीकडच्या काळात बघायला मिळते. उमेदवारी यादी घोषित करण्यापेक्षा थेट एबी फॉर्म देऊन सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये होताना दिसते की एबी फॉर्म उमेदवाराला परस्पर दिले जात आहे यादी घोषित करण्याऐवजी. ही यादी घोषित करण्याचा आग्रह कशा करतात. बंडखोरी टाळण्यासाठी नाही, सगळ्या यादी- राजकीय पक्षांनी यादी अनेक वर्ष मी तर यादी कधी घोषित झालेली पाहिली नाही. यादी घोषित करण्याचा आग्रह कशा करतात. प्रत्येक पक्षानं आपलं एक धोरण ठरवलं असेल की हे आमचे उमेदवार आहेत, त्यांनी जाऊन हा अर्ज घेऊन एबी फॉर्म घेऊन अर्ज भरावा. त्यानुसार उमेदवारांच्या बैठका घेतल्या जातात संभाव्य आणि त्यांना तशा सूचना दिल्या जातात आणि अर्ज भरल्यावर त्यांची नावं तुम्ही प्रसिद्ध करता सगळे. नाही, पण तीच या पद्धत. निवडणुकीमध्ये असं दिसतंय की अभूतपूर्व बंडाळीला सगळ्याच राजकीय पक्षांना सामोरं जावं लागलं. प्रत्येक निवडणुकामध्ये अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून या बंडाळ्या वाढल्या. मंडळांना उत्तेजन दिलं जातं. पूर्वी निवडणुकीच्या रिंगणामध्ये मोजके पक्ष होते. आता 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी काँग्रेस आहेत ना. पर्याय उपलब्ध आहे. असंतुष्टांना पर्याय उपलब्ध आहे आणि मग त्यात पैशाचा वापर करून लोक विकत घेतले जातात. त्यातून बंडाळ्या होतात. बंडाळांना उत्तेजन दिलं जातं.